नीलम गोरे माफी माग, माफी माग, माफी माग, नीलम गोरे माफी माग। नीलम गोरे यांनी केलेलं वक्तव्य हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे। लाचारी करून, गद्दारी करून, पक्षातून बाहेर पडून पदं मिळवली आणि आता पद नसताना त्या पदाशिवाय राहू शकत नाही। मग कुठेतरी ठाकरे साहेबांवर अशा प्रकारचं वक्तव्य केलं की पदं मिळतील या एका याच्यातून, लाचारीतून मला असं वाटतं की हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे आणि या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। अशा प्रकारची वक्तव्य करून स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेणं एवढंच मला असं वाटतं की यामागे उद्देश आहे। ज्या पक्षाने यांना मान सन्मान दिला, ओळख दिली आणि ज्या पक्षाने यांना इतकी पदं दिली त्या पक्षाबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करणं हा कृतज्ञपणा आहे। माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे किती प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे। उद्धव ठाकरे साहेबांनी गद्दारांनी गद्दारी केल्यानंतर स्वतःचं मुख्यमंत्रीपद हे एका क्षणाचाही विलंब न करता सोडलं। त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे। यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी खरोखर तेवढ्या मर्सिडीज दिल्या असतील, जेवढे आकडे त्या सांगतायत त्याची पावत्या त्यांनी जाहीर कराव्यात जनतेसमोर। आज या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने नीलम गोरे यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय। त्यांचा निषेध या ठिकाणी करण्यात येतोय आणि केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर राज्यभरामध्ये सगळ्यांच्या भावना तीव्र आहे।